Students, good morning. I am Dattatreya Tavre, and today we are going to learn a poem, and name of this poem is The Ball Poem. This poem is written by John Berryman. This John Berryman is an American poet. अमेरिकेमधले हे कवी आहेत, लाईक दॅट ऑफ वॉल्ट व्हिटमन, रॉबर्ट फॉस्ट, त्यासारखे हे एक अमेरिकन कवी आहेत. And this John Berryman has written this poem about the ball. नावामध्येच ते क्लिअर होतंय की this poem is just about the ball. कदाचित तुम्हाला प्रश्न असा पडेल की why that this writer, why that this poet has written a poem on just the ball. एका बॉल वरती कविता लिहावी असं कवीला का वाटलं असं. But this poem is not just about the ball, but it has a deep meaning. Poet has used this word ball symbolically. प्रतीकात्मक हा शब्द वापरलाय. आपण ज्यावेळेला कविता अभ्यासू त्यावेळेला निश्चितच तुमच्या हे लक्षात येईल. मित्रांनो, आपण कवितेकडे जाऊयात. कवितेचं नाव आहे द बॉल पोएम अँड दिस पोएम इज रिटन बाय जॉन बेरीमन अँड दिस जॉन बेरीमन इज अ अमेरिकन पोएट. ओके, look here. A boy loses a ball. He is very upset. What happens? या कवितेमध्ये अशी एक कल्पना मांडली आहे की एक लहानसा मुलगा त्याचा जो काही बॉल आहे तो बॉल हरवतो, loses a ball, and because of that the boy become very upset, become very unhappy. This boy become very unhappy because he loses the ball. कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच त्याने कुठली तरी गोष्ट हरवलेली असावी, गमावलेली असावी. एखादी गोष्ट गमावल्यानंतर काय होतं हे त्याला माहीतच नसेल की त्याची पहिली वेळ आहे. लुक हियर. अ बॉय लुजेस अ बॉल. ही इज व्हेरी अपसेट. अ बॉल डझंट कॉस्ट मच. आपल्याला माहित आहे की अ बॉल, त्या बॉलची किंमत असते काय? डझंट कॉस्ट मच. नॉर इज इट डिफिकल्ट टू बाय अनदर बॉल. बॉलची किंमत असती काय आणि नवीन बॉल घेणंही तेवढं काही अवघड नाहीये. वाय देन इज द बॉय सो अपसेट? आणि जर असं असेल, एक किरकोळ असा तो बॉल जो आपण दुसराही घेऊ शकतो, असं असताना सुद्धा वाय दॅट बॉय इज सो अपसेट? तो मुलगा एवढा दुःखी का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही कविता अभ्यासल्यानंतर मिळतील. बघा, read the poem. Yes, why then is the boy so upset? Read the poem to see what the poet thinks has been lost. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ही कविता वाचावी लागेल. मुलानं खरंच बॉल हरवलाय का काहीतरी वेगळं हरवलंय? नेमकं बॉल म्हणजे कवीला नेमकं काय सुचवायचं आहे? अँड व्हॉट द बॉय हॅज टू लर्न फ्रॉम द एक्सपिरियन्स. आणि या बॉल हरवणं या अनुभवातून तो मुलगा नेमकं काय शिकू पाहतोय? ऑफ लुजिंग समथिंग. ओके मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूयात. लहानशी कविता आहे. अगदी सरफेस मिनिंग आपण असं बघितलं तर एक मुलगा त्याचा बॉल हरवतो आणि तो बॉल हरवल्यानंतर तो दुःखी होतो, अशा अर्थाची ही कविता हळूहळू पुढे सरकत जाते. आणि मग काही गोष्टी आपल्याला उलगडायला लागतात. शब्दाचा मिनिंग म्हणण्यापेक्षा दोन शब्दातला तो अर्थ, ज्याला आपण म्हणूया की डीप मिनिंग. त्याचा डीप मिनिंग काय आहे हे आपल्याला समजायला लागेल. बघा, कवितेलाच आपण सुरू करूयात. व्हॉट इज द बॉय नाव? अशी कल्पना करा की एक लहानसा मुलगा आहे आणि त्याचा बॉल हरवलाय. व्हॉट इज द बॉय नाव? आता तो बॉल, लहानसा मुलगा आता विचार करतोय की व्हॉट इज द बॉय नाव? काय करावं आता त्या मुलानं? हु हॅज लॉस्ट हिज बॉल. ज्या मुलाने काय केलंय? हु हॅज लॉस्ट हिज बॉल. त्याचा असणारा बॉल त्यानं तो गमावलाय. व्हॉट इज ही टू डू? व्हॉट पुन्हा पुन्हा वापरतायत बघा हा शब्द कवी. व्हॉट. दिस इज रिपिटेशन. काही वेळेला कवी आपल्या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच वापरतो, जेणेकरून त्या कवितेला पुन्हा ऑर्नामेंट अधिक सजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये व्हॉट असा शब्द कवी घेत आहे. दॅट इज रिपिटेशन.
दिस इज वन ऑफ फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटेशन आहे. व्हॉट इज ही टू डू. आता बॉल तर गेलेला आहे, त्याच्या डोळ्यासमोर तो बॉल गेला. समुद्राच्या किनारी मुलगा खेळतोय. काय खेळतोय तर बॉल खेळतोय, आणि चुकून त्याच्या हातातून तो बॉल निसटला, आणि मग उड्या घेत घेत बाउन्सिंग करत करत तो बॉल कुठं गेला, इन दॅट वॉटर, त्या पाण्यामध्ये गेला. त्याच्या समोर तो बॉल बुडाला, आणि आपला असणारा बॉल तो गेला, याच्या दुःखामध्ये तो आहे. आय सॉ इट गो मेरीली बाउन्सिंग. आणि मग कवी असं सांगतात की मी सुद्धा पाहिला, तो मुलगा खेळतोय आणि त्याच्या हातातला तो बॉल, आय सॉ इट गो, कसा गेला, मेरीली. येस, मेरीली. मेरीली मीन्स हॅपीली, आनंदानं गेला. येस, हॅपीली, फुल ऑफ जॉय, चेअरफुली गेला. अगदी उड्या मारत मारत तो बॉल त्याच्या हातून निसटला. बाउन्सिंग, मुव्हिंग अप अँड डाऊन, बाउन्स करत, उड्या घेत, खालीवर होत होत, मुव्हिंग अप अँड डाऊन करत तो बॉल हळूहळू गेला. मुव्हिंग अप अँड डाऊन, बाउन्सिंग डाऊन द स्ट्रीट अँड देन मेरीली ओव्हर. आणि शेवटी गेला ओव्हर. कशात गेला, मेरीली ओव्हर, देअर इट इज इन द वॉटर. आणि शेवटी तो पाण्यात गेला. ऍट द लास्ट देयर इज एक्सक्लेमेटरी मार्क. शेवटी तो गेला, मुलाच्या डोळ्यासमोर गेला. तो बॉल मेरीली बाउन्सिंग करत करत पाण्यामध्ये गेला. नो यूज टू से ओ देर आर अदर बॉल्स. आणि कवी हे सगळं बघताय. तो लहानसा मुलगा समुद्राच्या किनारी, पाण्याच्या किनारी खेळतोय. त्याच्या हातातला तो बॉल निसटला. टप्पे घेत घेत कवी असं म्हणतात की मेरीली बाउन्सिंग, त्याचं ते टप्पे घेणं, बाउन्स होणं, कवीला असं वाटतं की मेरीली, आनंदानं तो बॉल चाललाय जस्ट इन द वॉटर, आणि तो शेवटी पाण्यात गेला. आता दुसरा बॉल घेऊन देणं याला काहीही अर्थ नाही असं कवीला वाटतंय. बघा, ओ देर आर अदर बॉल्स, शक्य आहे, या बॉलच्या बदल्यात दुसरा बॉल देणं शक्य आहे. ओ देर आर अदर बॉल्स, नो यूज टू से, आता मी त्याच्या जागी तुला दुसरा बॉल देतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं कवी म्हणतायत. बघा, काय म्हणत असतील, कारण कवीला माहित आहे की दिस बॉल हॅज अनदर अटॅचमेंट टू दॅट बॉय, बिकॉज इन हिज चाइल्डहुड एज, त्याच्या त्या लहानपणाच्या त्या काळामध्ये त्याचं अख्खं लहानपण त्या बॉल बरोबर खेळण्यात गेले. त्या बॉल बरोबर खेळण्यामध्ये त्याचं अख्खं लहानपण गेलेलं आहे. तो बॉल दॅट इंडिकेट्स हिज चाइल्डहुड एज, हा बॉल इंडिकेट करतोय त्याचं बालपण, त्याचं लहानपण. येस, चाइल्डहुड एज. आणि त्याचं ते जाणं, त्या बॉलचं जाणं, जणू काही मुलाला असं वाटतं की ऑल हिज मेमरीज ऑफ हिज चाइल्डहुड दॅट फ्लॅशेस इन फ्रंट ऑफ हिम. बाउन्स घेत घेत बॉल जात असताना अख्खं बालपण त्याच्या डोळ्यासमोरून गेलं, जणू काही ते बालपण निसटतंय. म्हणजे या ठिकाणी आपण समजून घेऊया बॉल म्हणजे काय आहे. त्या मुलाचं बालपण आहे. कदाचित कवी काय करू शकतील, या हरवलेल्या बॉलच्या बदल्यामध्ये दुसरा बॉल त्याला घेऊन देऊ शकतील, पण त्याचं गेलेलं बालपण ते परत मिळवून देणं हे कोणासाठीच शक्य नाही. लुक हिअर, ओ देर आर अदर बॉल्स, नो यूज टू से. आणि कवी असं म्हणतात की आता मी तुला याच्या बदल्यात दुसरा बॉल घेऊन देतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कदाचित कवी दुसरा बॉल घेऊन देतील, पण त्या बॉलशी त्याची जी अटॅचमेंट आहे, त्याचं बालपण जे जोडलेलं आहे ते परत मिळणं शक्य नाही. अँड अल्टिमेट फायनल शेकिंग ग्रीफ. आणि शेवटी मग आता बॉल मिळणार नाही म्हणून काय झालंय, हा आपला जो मुलगा आहे दॅट बिकम व्हेरी अनहॅपी, ही इज इन ग्रीफ. तो आता दुःखात बुडालाय. ही इज इन ग्रीफ, फिक्सेस द बॉल. आता एका निस्तब्ध जागी उभारलेला, काय करावं हे त्याला कळत नाहीये. बॉल गेलेला आहे, त्याच्या डोळ्यासमोर तो बॉल पाण्यामध्ये गेला. शेकिंग ग्रीफ फिक्सेस द बॉय ॲज ही स्टँड्स रिजिड. आणि तो कसा उभा आहे, रिजिड, विदाउट एनी मुवमेंट, निस्तब्ध, शांतपणे उभा आहे. काय करावं काय नाही त्याला कळत नाहीये. रिजिड, ट्रेम्बलिंग, स्टेरिंग डाऊन. येस, ही इज ट्रेम्बलिंग, ही इज शेकिंग.
मुव्हिंग अनवॉलंटरीली, त्याचं अंग थरथर कापायला लागलेलं आहे. स्टिअरिंग डाऊन, स्टेअर ॲट, त्या पाण्याकडे तो टक लावून बघतोय, ज्या ठिकाणी बॉल गेलाय त्याच्याकडे तो बघतोय, निस्तब्ध उभा आहे. हे सगळं वर्णन कशाचं आहे? दॅट द बॉय हॅज बिकम व्हेरी अनहॅपी, देर इज अ ग्रेट सॉरो इन हिज माइंड. त्याच्या मनामध्ये खूप मोठं दुःख आहे. कशाचं? त्या बॉल जाण्याचं. कवी हे सगळं बघतोय आणि कवींना असं वाटतंय की दुसरा बॉल तुला मी घेऊन देतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे की दिस बॉल इंडिकेट what his childhood memories, his young days, his happy innocence, बालपणाचा तो आनंद याच्याशी ते जोडलेला आहे. Yes. All his young days into the harbor, where all his young days into the harbor. Look here, another word, Harbor, harbor. Harbor, harbor, that means, याला आपण असं म्हणूयात, प्लेस ऑफ शेल्टर फॉर शिप्स. जहाज समुद्रातून प्रवास करून ज्या वेळेला किनाऱ्याशी लागतात ते ज्या ठिकाणी थांबतात, दॅट इज द शेल्टर फॉर द शिप, दॅट इज कॉल्ड हार्बर. तर त्या हार्बर मध्ये वेअर हिज बॉल वेंट, ज्या ठिकाणी त्या हार्बर मध्ये तो बॉल गेलेला आहे, आय वुड नॉट इंट्रूड ऑन हिम. अँड सो दॅट द आय इंडिकेट द पोएट. पोएट असं म्हणतात की आय वुड नॉट इंट्रूड, intrude, INTRUDE, intrude. त्यांनी अर्थ असं दिलाय, टू एंटर अ सिच्युएशन वेअर वन इज नॉट वेलकम. कवी असं सांगतात की मी त्या ठिकाणी जाऊन हस्तक्षेप करण्यात काही अर्थ नाही. इंट्रूड मीन्स टू एंटर अ सिच्युएशन वेअर वन इज नॉट वेलकम. कवी जाऊन तिथं हस्तक्षेप करून काय म्हणले असते फार तर, दॅट इज नॉट पॉसिबल फॉर पोएट ऑल्सो टू ब्रिंग दॅट बॉल फ्रॉम द वॉटर. त्या पाण्यातून तो बॉल काढणं, दॅट इज नॉट पॉसिबल फॉर द पोएट ऑल्सो. फार फार तर कवी काय म्हणले असते की आय विल गिव्ह यू अनदर बॉल, आय विल गिव्ह यू द मनी अँड यू कॅन बाय अनदर बॉल विथ दॅट मनी, हेच म्हणले असते. पण कवीला माहित आहे ह्या म्हणण्यात काही अर्थ नाही. लुक हिअर, हिज बॉल वेंट, आय वुड नॉट इंट्रूड ऑन हिम. इंट्रूड करणं, मी तिथं जाऊन काहीतरी हस्तक्षेप करण्यामध्ये काही अर्थ नाही. इंट्रूड ऑन हिम अ डाइम. बघा, कवीच्या मनामध्ये असं आहे की फार फार तर मी गेलो, तर मी काय म्हणू शकतो की अ डाइम. हा एक थोडस वेगळा पैसा. डाइम, DIME. डाइम मीन्स दॅट इज द करन्सी फ्रॉम US, युनायटेड स्टेट्स और कॅनडा. डाइम मीन्स 10 सेंट्स. 10 सेंटला डाइम असं त्या ठिकाणी म्हणतात. मग US असेल किंवा कॅनडामध्ये असेल, म्हणजे ज्या बदल्यात, या करन्सीच्या बदल्यात काय मिळू शकेल, त्या मुलाला बॉल मिळू शकेल. म्हणून मग कवी असं म्हणतात की अ डाइम. मी जाऊन काय म्हणेल की डोंट वरी, डोंट बी सो अनहॅपी, आय विल गिव्ह यू डाइम. मी तुला त्या बदल्यात तेवढा पैसा देतो. अ डाइम, another ball, and you can easily buy the another ball. Don't be upset. Another ball is worthless. पण कवीला माहित आहे की हे आपण करणं म्हणजे कसं आहे, that is worthless. It doesn't have any value. याला काही अर्थ नाही. आपण जरी त्याला डाइम दिला आणि त्याच्या बदल्यात मुलानं बॉल आणला, तरी त्या बॉल बरोबर खेळण्यामध्ये त्याला तितका आनंद मिळणार नाही जितका या बॉल बरोबर खेळण्यामध्ये त्याला होता. येस, बॉल, डाइम, अनदर बॉल इज वर्थलेस. नाउ ही सेन्सेस फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, शब्द वापरलाय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्या आयुष्यातला हा पहिला लॉस आहे. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो, ज्याच्यावरती आपला जीव जगलेला आहे, ती व्यक्ती, ती वस्तू आपल्यापासून कायमची दूर गेल्यानंतर नेमकं काय दुःख होतं, हा लेसन, हा धडा त्याच्या आयुष्यामध्ये, मुलाच्या आयुष्यामध्ये तो पहिल्यांदाच शिकतोय. कदाचित या बॉलच्या हरवण्यानं असेल. त्यामुळे कवी शब्द वापरतात बघा, ही सेन्सेस फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. फर्स्ट कायम लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न पडण्यासारखा आहे
he senses first responsibility in a word of possessions. In a word of possessions. काय कशाला म्हणाल possession? possession म्हणजे त्याच्यावरती आपली मालकी आहे. In this materialistic world, each and every man does any action for possession. Possession of money, possession of land, possession of anything. कुठल्या तरी गोष्टीच्या मालकीसाठी या जगामध्ये व्यक्ती कुठली तरी क्रिया करत राहतो. क्रिया करण्यापाठीमागचा उद्देश असतो की आय मस्ट गेट द पोझेशन ऑफ दॅट थिंग. त्या गोष्टीची मालकी आपल्याला मिळावी. पोझेशन्स. आणि आपल्या पोझेशन मधली एखादी वस्तू, आपल्या मालकीची एखादी वस्तू गमावल्यानंतर, हरवल्यानंतर जे काही होणारं दुःख आहे, हे पहिल्यांदाच या मुलाच्या वाटेला आलेलं आहे. मित्रांनो, मी सिद्धार्थ अँड स्वॅन नावाची एक कविता शिकवलेली आहे. कदाचित तुम्ही अभ्यासली आहे की नाही मला माहित नाही, पण या कवितेमध्ये सिद्धार्थ जे नंतर गौतम बुद्ध झाले, त्याला दुःख कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय सॉरो, व्हॉट इज मीन बाय अनहॅपीनेस, ही डोंट नो. व्हॉट इज मीन बाय पेन, व्हॉट इज मीन बाय ग्रीफ. सिद्धार्थाला दुःख कशाला म्हणतात, यातना कशाला म्हणतात, हेच त्याला माहित नव्हतं. एकदा झालं असं की सिद्धार्थ इज वॉन्डरिंग इन द रॉयल गार्डन. राजबागेमध्ये सिद्धार्थ फिरतोय. तो एक प्रिन्स आहे, राजकुमार आहे. and at the same time his cousin Devadatta is also wandering in the another side of the same garden. आणि मग ज्यावेळेला देवदत्तानं आपल्या बाणानं त्या रॉयल गार्डनच्या वरून जाणाऱ्या हंस पक्षाच्या थव्यामधल्या एका हंस पक्षाला मारलं आणि मग तो हंस पक्षी त्या बाणामुळे खाली आला आणि तो पडला सिद्धार्थाच्या समोर. त्याच्या पंखात बाण घुसलेला आहे आणि सिद्धार्थानं ते पाहिलं. त्याच्यातून रक्त वाहत आहे. सिद्धार्थाला एखाद्या वेळेला शरीरात बाण घुसला आणि रक्त व्हायला लागलं तर किती दुःख होतं, किती यातना होता हे माहीतच नव्हतं. आणि मग सिद्धार्थ काय करतो, त्या हंस पक्षाच्या पंखात घुसलेला बाण काढतो आणि स्वतःच्या मनगटावरती टोचवतो. ते टोचवल्यानंतर त्याला जाणीव होते की दिस इज पेन. हीच ती यातना आहे. आपल्याला टोचवल्यानंतर जर एवढं दुःख होत आहे तर या पक्षाच्या पंखात हा बाण घुसलाय, रक्त वाहत आहे, त्याला किती दुःख होत असेल. आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यातून मग अश्रू गळायला लागले. आणि असं म्हणतात की त्यानंतर सिद्धार्थानं शपथ घेतली की या चराचर सृष्टीमधलं दुःख मी जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि इथूनच खऱ्या अर्थानं सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झालं असं आपण म्हणूयात. याही ठिकाणी तसंच आहे. मुलाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट हरवल्यानंतर काय दुःख होतं. दिस इज द फर्स्ट लेसन, फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. पोझेशन, त्याच्या मालकीची वस्तू गमावल्यानंतर काय होतं. लुक हिअर. पीपल विल टेक बॉल्स, बॉल्स विल बी लॉस्ट ऑलवेज. पुन्हा आले बघा, बॉल्स बॉल्स रिपीट केल्या त्याने. मी बघाच तुम्हाला सांगितलं की असं करणं, एकच शब्द पुन्हा पुन्हा कवीनं रिपीट करणं, याला आपण कुठलं फिगर ऑफ स्पीच म्हणतो. दिस इज रिपिटेशन. कवितेमध्ये अलिटरेशन हा एक फिगर ऑफ स्पीच आलेला आहे बघा. अलिटरेशन कशाला म्हणूयात अलिटरेशन. एखाद्या वाक्यामधल्या शब्दाची सुरुवात त्याच त्या अक्षरानं पुन्हा पुन्हा होत असेल तर दॅट इज कॉल्ड अलिटरेशन. इन द सेंटेन्स एकच कॉन्सोनंट शब्दाच्या सुरुवातीला अगेन अँड अगेन रिपीट होत असेल दॅट इज कॉल्ड अलिटरेशन. रिपिटेशन आलंय, अलिटरेशन आलंय, सिम्बॉलिझम सुद्धा आलंय. आपल्या ही अख्खी कविता बॉल बद्दलची आहे, पण खरंच बॉल बद्दलची आहे का? नो. इट हॅज अ डीप मिनिंग. आणि म्हणून हा बॉल सिम्बॉलिकली वापरलेला आहे. म्हणजे या कवितेमध्ये कुठलाच फिगर ऑफ स्पीच आहे. देयर इज सिम्बॉलिझम ऑल्सो. सिम्बॉलिझम हे सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे, कारण बॉल हा प्रतिकात्मकरित्या एक सिम्बॉल म्हणून त्यात आलेला आहे. येस, बॉल्स बॉल्स विल बी लॉस्ट ऑलवेज. आणि कवी असं म्हणतो की या मुलाला हे शिकावं लागेल. त्याच्या आयुष्यामध्ये बॉल्स बॉल्स विल बी लॉस्ट ऑलवेज अशी हे त्याच्या पोझिशनच्या वस्तू
त्याच्या मालकीच्या, त्याच्या जवळच्या असणाऱ्या वस्तू तो पुन्हा पुन्हा गमावे, आणि गमावल्यानंतर सुद्धा ते दुःख सहन करत पुन्हा उभं राहावं लागेल आणि पुन्हा पुढे जावं लागेल. मला एक वाक्य या निमित्तानं आठवत आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि मित्रांनो ते स्वप्न जर भंग पावलं, त्याच्यावरून रक्ताळलेल्या पावलाने दुसऱ्या स्वप्नामागे धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. याही ठिकाणी तेच सांगायचं आहे. अशा तुमच्या मालकीच्या अनेक वस्तू तुम्ही गमवाल, तरी सुद्धा तुम्हाला ते दुःख पचवून पुढे जावं लागेल. You have to stand up, to be strong and get on with your life, no matter how much it hurts inside. ही हरवलेली गोष्ट तुम्हाला किती हर्ट करून गेली, हे सगळं विसरून तुम्हाला उभं राहावं लागेल, पुढे जावं लागेल. हेच जॉन बेरीमन यांना या कवितेतून सुचवायचं आहे. बघा, ही इज लर्निंग, तो शिकतोय. काय शिकतोय? वेल बिहाइंड हिज डिस्परेट आईज. मुलाचे डोळे कसे आहेत? शब्द आलाय बघा, डिस्परेट आहेत. डिस्परेट अर्थ दिलाय तुम्हाला, होपलेस आहे. स्टेट ऑफ हॅव्हिंग लॉस्ट ऑल होप. सगळं नैराश्य आहे त्यांच्या डोळ्यात, त्या मुलाच्या डोळ्यामध्ये. लॉस्ट ऑल हिज होप. डिस्परेट आईज. द एपिस्टेमॉलॉजी ऑफ लॉस. या अनुभवातून, या एक्सपिरियन्स मधून मुलगा काय शिकतोय? द एपिस्टेमॉलॉजी. कशाची एपिस्टेमॉलॉजी? अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ लॉस. खऱ्या अर्थानं नेचर ऑफ लॉस तो शिकतोय. एपिस्टेमॉलॉजी ऑफ लॉस. हाऊ टू स्टँड अप. एखादी गोष्ट गमावल्यानंतर हाऊ टू स्टँड अप. पुन्हा आपल्याला कसं उठून उभं राहायचं आहे, ते दुःख कसं पचवायचं आहे. हाऊ टू स्टँड अप, नोईंग व्हॉट एव्हरी मॅन मस्ट वन डे नो. तो आज शिकतोय दॅट एव्हरी मॅन, प्रत्येक माणसाला मस्ट. काय इंडिकेट करतो हा मॉडेल? मस्ट इंडिकेट ऑब्लिगेशन. शिकलंच पाहिजे. या जगामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला हे शिकावं लागेल. टी.एस. इलियटचे एक वाक्य मित्रांनो, इन माय बिगिनिंग इज माय एंड. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली ना, त्या सुरुवातीमध्येच त्याचा शेवट दडलेला आहे. आणि इन माय एंड इज माय बिगिनिंग. दुसरंही वाक्य तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या गोष्टीचा शेवट झाला की तिथंच दुसऱ्या गोष्टीची सुरुवात आहे. येस, तसं याही ठिकाणी एपिस्टेमॉलॉजी ऑफ लॉस, त्याला समजून घ्यावं लागेल. नेचर ऑफ लॉस. आयुष्यात कुठल्या तरी गोष्टीचा लॉस होणं, काहीतरी तुमच्यापासून दुरावणं, हा निसर्ग नियम आहे. हाऊ टू स्टँड अप. आणि हे झाल्यानंतर हाऊ टू स्टँड अप, नोईंग व्हॉट एव्हरी मॅन मस्ट वन डे नो. आणि हे प्रत्येक माणसाला शिकायचंच आहे. याच्या आयुष्यामध्ये, मुलाच्या आयुष्यामध्ये ही पहिली गोष्ट आहे ज्याच्यातून तो शिकतोय. काय शिकतोय? एपिस्टेमॉलॉजी ऑफ लॉस. येस, हाऊ टू स्टँड अप, नोईंग व्हॉट एव्हरी मॅन मस्ट वन डे नो अँड मस्ट नो मेनी डेज. आणि हे त्याच्या आयुष्यात एकदाच घडणारी गोष्ट नाही. मेनी डेज, नेहमी नेहमी ही गोष्ट घडेल. काय घडेल? त्याच्या पोझिशनच्या वस्तू. पोझिशन्स मित्रांनो फक्त वस्तूच नाही, तुमच्या जवळचा नातेवाईक, कदाचित तुमचा एकदम जवळचा आप्तेष्ट सुद्धा तुम्हाला गमावावा लागेल. आणि ती दुःख सुद्धा तुम्हाला पचवून पुढे जावंच लागेल. हेच कदाचित याच्यातून सांगायचं आहे. तुम्ही असं म्हणत असाल की वाटायला ही कविता तर खूप साधी वाटते. द बॉल पोएम, द पोएम इज अबाउट द बॉल. बट नो, कविता फक्त बॉल पुरती नाही. इट हॅज अ व्हेरी डीप मीनिंग. अँड सो इन द पोएम देयर इज सिम्बॉलिझम. अँड मस्ट नो मेनी डेज हाऊ टू स्टँड अप. आणि ह्या प्रत्येक अनुभवाबरोबर जेव्हा केव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी तो गमावेल, तेव्हा तेव्हा हाऊ टू स्टँड अप, कसं उभं राहायचं हे त्याला शिकावं लागेल. अगदी लहान पोएम आहे, पण अर्थ खूप मोठा आहे. कना नावाची कविता निश्चितच तुम्ही ऐकली असेल. त्याच पद्धतीनं त्याचं अख्खं घर वाहून गेलं. गंगामाई म्हणजे ती नदी त्याच्या घरातलं सगळं होतं नव्हतं नेलं. आणि मग त्यानंतर तो गुरुजीकडे आल्यानंतर मग गुरुजींना म्हणाला
गुरुजींना असं वाटलं की कदाचित पैशाची गरज आहे. तर त्यावेळेला त्याचं उत्तर खूप छान आहे पहा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. म्हणजे हे सगळं दुःख पचवून पुन्हा लढण्याची ताकद, हे म्हणजे हरवल्यानंतर सुद्धा, गमावल्यानंतर सुद्धा तुला उभं राहावं लागेल, हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी ही कविता संपते. अगदी पण त्या टायटलकडे बघून चालणार नाही. कवितेला डीप मिनिंग आहे. बॉल काय इंडिकेट करतोय? तर मुलाचा यंग डेज, त्याचं ते बालपण इंडिकेट करतोय. हॅपी इनोसन्स इंडिकेट करतोय. त्याचं ते आनंददायी बालपण दर्शवतोय. तो बॉल नाचत, उड्या मारत पाण्यात जाणं म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर त्याचं बालपण त्याच्यापासून दूर गेल्यासारखं आहे. हे गमावलेलं बालपण, हरवलेला हा बॉल पुन्हा आयुष्यात मिळणार नाही, त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावरती झळकतंय. आणि कवीला असं सांगायचं आहे की याला हे शिकावंच लागेल. ही मस्ट अंडरस्टँड दिस थिंग. आपल्या आयुष्यात हे एकदा नाही, खाली वाक्य आले बघा, बघा मेनी डेज, हे पुन्हा पुन्हा घडणार आहे. आणि प्रत्येक वेळेला याला काय करावं लागेल? स्टँड अप. त्याला ते दुःख सहन करत पुन्हा उठावं लागेल, पुन्हा पुढे जावं लागेल. हेच याच्यातून कदाचित सुचवायचं आहे. याच ठिकाणी आपली ही कविता संपते. आपल्या सर्वांनाही कळाली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.